नमस्कार, मी आपला मित्र अमोल सांगानी. आपण पाहतात AS न्यूज लाईव्ह. सोन्या चांदीचे दागिने चमकून व स्वच्छ करून देण्याच्या बहाण्याने महिलांचे दागदागिने हातोहात लंपास करणारा बिहार राज्यातील भागमपूर येथील एक ठगसेन गुंज येथे जेरबंद करण्यात आला. जीवनदीप कुमार गोपालसा वय 18 वर्ष असे पोलिसांनी अटक केलेल्या तोतियाचे नाव आहे. त्याचा एक सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या या भामट्यांना गुंज तांडा येथे चांगला चोप देण्यात आला. जीवनदीप कुमार आणि त्याचा सहकारी गुंज तांडा येथे शिवाजी रामसिंग राठोड यांच्या घरी पोहोचले. जुने दागिने पॉलिश करून स्वच्छ करून देतो असे त्यांनी महिलांना सांगितले. खात्री पटण्यासाठी त्यांनी घरातील पितळेचा गडवा पावडर लावून चमकून दिला. दरम्यान एका महिलेच्या पायातील चांदीची तोरडी व एका महिलेच्या दंडातील 20 तोळे वजनाच्या चांदीच्या कड्याला पावडर लावले व या चांदीचे कडे भस्म झाल्याचा बहाणा या ठगसेनांनी केला. पावडर लावलेली तोरडी ही काळी पडली. महिलांनी आरडाओरड करता 2 भामट्यांनी पळ काढला. मात्र ग्रामस्थांनी जीवनदीप कुमार यास पकडून चांगलेच बदडून काढले. गावकऱ्यांनी आरोपीस महागाव पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. दागिने स्वच्छ करून देण्याच्या निमित्ताने घरी येणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर महिलांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन ठाणेदार धनराज निळे यांनी केले आहे.